धन्यवाद मॅडम। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय तथा बदली होऊन आलेले इथे सर्व नवीन बंधू आणि भगिनी, शिक्षक बंधू आणि भगिनी, तसेच बदली होऊन गेलेले आमचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय शीतलताई कंठाळे यांच्या वतीने उपस्थित असलेले सन्माननीय गजाननजी कंठाळे सर तथा तंटामुक्ती अध्यक्ष लासिनकर काका आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व असणारे आम्हाला सर्वांना अगदी मार्गदर्शन करून खंबीरपणे कसं जगावं, आयुष्याला कसं तोंड द्यावं, संकट आल्यावरही कसं अगदी स्थित प्रज्ञ राहावं हे शिकवणारे आमचे आदरणीय तथा या केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक सन्माननीय तिडके सर आणि बऱ्याच वेळापासून या कार्यक्रमामध्ये अगदी स्थिर बसून राहिलेले आमचे येवली तांड्याचे आदरणीय मुख्याध्यापक आगलावे सर तथा त्यांचे सहकारी आदरणीय पाटील सर, तसेच सर्वात जास्त मला कौतुक वाटलं की आजच्या कार्यक्रमात आमच्या महिला भगिनींची अगदीच भरपूर अशी संख्या। तर एका शब्दामध्ये मी येवलीचं वर्णन करेन, जास्त वेळ मी घेणार नाही, की येवलीची शाळा किंवा येवलीचा परिसर माझ्या आयुष्यातलं एक सुवर्णपान आहे, जे की मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही। कारण 20 वर्ष सेवा झालेली आहे माझी, पण माझ्या आयुष्यातलं अगदी आठवावं, पुन्हा आठवावं असं ठिकाण म्हणजे येवली। कौर मॅडमकडे पाहिल्यानंतर माझा भूतकाळ आठवला। मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा विस्थापित होऊनच आले होते मॅडम, पण विस्थापित होऊन आल्यानंतरही कधी ते स्थापित झाले मलाच कळालं नाही। आता जाताना खूप वाईट वाटतंय, पण आयुष्यातलं मला वाटते कुणाशी भेटीगाठी होणं किंवा कुठेतरी आपण कार्य करणं किंवा कुणाच्या तरी संपर्कात येणं म्हणजे कदाचित ते ऋणानुबंधाच्या गाठी असतात आणि त्या बांधलेल्या असतात। मनी ध्यानी स्वप्नी नसताना सुद्धा मला येवली मिळालं आणि येवलीमध्ये मी एवढी रमले, अगदी माहेर विसरले मी। नांदेड जिल्ह्यातलंच माझं माहेर आहे, पण जे प्रेम, जी आस्था मिळाली मला येवलीमध्ये ती मी आयुष्यभर विसरणार नाही आणि ती माझ्या हृदयाच्या कप्प्यात अगदी कायम स्मरणात राहील। आणि एवढा सुंदर असा सोहळा तुम्ही इथे आयोजित केलात, एवढा वेळ, कारण असं म्हणतात की एखादं गिफ्ट देणं किंवा एखादी भेट देणं ही खूप साधी गोष्ट आहे, पण एखाद्याने एखाद्यासाठी दिलेला वेळ, सकाळपासून जे इथे तुम्ही बसून आहात, हा कौतुक सोहळा तुम्ही पाहत आहात आणि हा नयनरम्य सोहळा अगदी माझ्या हृदयाच्या कप्प्यात शेवटच्या श्वासापर्यंत मी जपेन। आणि जो शिक्षणाचा जो वसा सावित्री माईने आम्हाला सोपविलेला आहे तो आयुष्यभर मी जपण्याचा प्रयत्न करेन। खरं तर तुम्हाला जपण्यासाठी आमचे आदरणीय तिडके सर आहेत, तथा पंचमुखीच्या रूपात असलेले आमचे सर्वात लाडके, सर्वात लहान बंधू आदरणीय माने सर, हे दोघं जण आहेत अजूनही इथे। तेव्हा सर्वांना पुनश्च एकदा इथल्या कार्यासाठी मी शुभेच्छा देते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप शिकण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देते। आणि सर्व आमच्या गावातील महिला भगिनी तथा सर्व ज्येष्ठ वरिष्ठ ग्रामस्थ येवली परिसरातील सर्वांचे मी हृदयपूर्वक सन्मानपूर्वक मी सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि इथे थांबते। धन्यवाद।